डोंबिवलीमध्ये लागलेल्या एका बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे। विशेषतः खड्ड्याचा निषेध करत अनोख्या प्रकारची त्या ठिकाणी स्पर्धा आयोजनाचं बॅनर लावण्यात आलेलं आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते अनोख्या प्रकारचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। विशेषतः या बॅनरवर खड्डेग्रस्त डोंबिवलीकरांतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खड्डेग्रस्त डोंबिवलीकरांच्या मदतीकरता स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार व महापालिकेचे अधिकारी यांची भव्य सायकल रॅली स्पर्धा या ठिकाणी 15 ऑगस्ट सकाळी 10 वाजता या ठिकाणी आयोजित केल्याचं या बॅनरमध्ये नमूद केलं आहे। विशेषतः प्रथम पारितोषिक खड्ड्याची माळ व द्वितीय पारितोषिक या ठिकाणी खड्ड्याचा फोटो असे पारितोषिक देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्थानिक खासदार, स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक, स्थानिक कल्याण डोंबिवली महानगरपालिका अशा खड्ड्यामधनं सायकल चालवताना या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सहभागी सर्व स्पर्धकांना छोट्या बाटलीमध्ये खड्ड्यातील पवित्र पाणी व पवित्र चिखल त्यांच्या घरी ठेवण्याकरता देण्यात येणार अशाचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विशेषतः हा बॅनर आंबेडकरवादी जनहित संघटना यांच्याकडनं हा बॅनर लावण्यात आलेला आहे। आता दुसरीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी या बॅनरच्या मोठ्या प्रमाणात चर्चा ज्या आहेत ते सर्वत्र सुरू आहे आणि विशेषतः आंबेडकरवादी जनहित संघटनेकडनं लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्याचबरोबर पालिका प्रशासन आणि खड्ड्याच्या विषयी पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे आणि महानगरपालिकेचा अनोखा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन निर्मल चेतनसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।